नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अजय रांका आहे, झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर. आज आपण बोलू की आपल्या ज्या शेतीची जी आपण म्हणतो उत्पादकता, जास्त उत्पादन देण्याची क्षमता, ज्याला आपण उर्वरा शक्ती पण म्हणू, ही कशी वाढवायची, याला चांगलं कसं करायचं, तर याच्याबद्दल आपण गोष्ट करू. आणि मोठं झाडांचं क्षेत्र आणि त्याची घनता कशी वाढवावी याच्याबद्दल आज चर्चा करून मी तुम्हाला समजून सांगणार आहे की हे कसं होणार आणि याच्यामध्ये तुम्हाला काय लाभ मिळेल, तुमचा फायदा किती होईल, त्याच्याबद्दलही आपण चर्चा करू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक सांगतो, मी जवळजवळ 2-3-4 वर्षाच्या मागे एक पूर्ण इंडियाचा सर्वे केला होता. सगळ्या शेतकऱ्यांना, चांगले जे शेतकरी असतात त्यांच्याबरोबर गोष्ट केली की तुमच्या पुढे सगळ्यात मोठी समस्या काय. आणि 98% शेतकरी काय म्हणाले, आमची जमीन आज कडक झालेली आहे आणि दबलेली आहे. आम्हाला आता मोठे ट्रॅक्टर, ताकदवार ट्रॅक्टर लावावे लागतात त्याला तोडण्याकरता, त्याची मशागत करण्याकरता. तर समजण्याचा विषय असा आहे की झालं का. तर असं आहे की आपण जे केमिकल टाकले, आपण जे यंत्रणा वापरल्या, यांनी आपली जैविक जे जीव आहेत ते पण मेले, आपलं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे ते पण कमी झालं आणि या दोन्ही गोष्टींच्या अभावाने आमची माती दबली, आमची माती कडक झाली. तर आता आमचं शेत श्वास नाही घेत. तर याला आता कसं आपण बदलणार. तर आमच्याकडे झायडेक्समध्ये आम्ही काय सांगतो तुम्हाला की तुम्ही सगळ्यात पहिले एक झायटॉनिक गोधन म्हणून एक प्रॉडक्ट आहे. हे फफूंचं म्हणजे फंगसचं एक कन्सॉर्शिया आहे की ज्याच्याने तुम्हाला बायोडायजेस्ट होऊ शकतं तुमचं शेणखत. तर 1 टन शेणखत घ्या, त्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो झायटॉनिक गोधनला मिसळा, त्याला पूर्ण घोळून घ्या, म्हणजे त्याचं पूर्ण ते डिझॉल्व झालं पाहिजे. आणि हा घोळ तुमचा तयार झाला म्हणजे याला तुम्ही त्या 1 टनावर शिंपडून काढा, त्याला भिजवा आणि मग त्याला कवर करून ठेवा. किती कवर करायचं? 90%. 100 करायचं नाही, कारण थोडीशी हवा आतमध्ये गेली पाहिजे. तुम्हाला हे दिसेल की 30 किंवा 45 दिवसामध्ये तुमचं पूर्ण शेणखत, म्हणजे जो चाऱ्याचा कचरा असतो तो पण कंप्लीट पचवून जाईल, शेणखत पूर्ण चांगली तऱ्हेने कुजेल आणि तुम्हाला हे दिसेल की तुमचं शेणखत आता चांगलं भुरभुरं झालं, काळं झालं, मातीसारखा त्याचा वास झाला आणि ज्याला आपण म्हणतो फंगल डॉमिनन्स तो आला. हे का जरुरी आहे? तुम्हाला जर तुमच्या जळांच्या बरोबर जोडणारे हे जे फफूंद असतात यांची भूमिका काय आहे तुमच्याकरता, की तुमचं जे बायोमास आहे, तुमच्या ज्या झाडाची जी वाढ आहे ती त्याच्यावरती निर्भर आहे. म्हणजे ज्या शेताच्या मातीमध्ये फंगल डॉमिनन्स असतो, म्हणजे फफूंचा डॉमिनन्स असतो, त्याच्यामध्ये वाढ चांगली होते. आणि म्हणून हे खत आपल्याला तसं द्यायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं की याच्यामध्ये झायटॉनिक एक मिनी किट असते 8 किलोची. याच्यामध्ये 5 किलो मायक्रोरायझाचं जैविक खाद असतं, NPKचं 2 किलो असतं आणि झिंकचं 1 किलो असतं. हे सगळे तिन्ही खत, जैविक खत जे FCOच्या प्रमाणित आहेत, हे या 1 टनाच्या पाचित गोबर खादमध्ये मिसळायचं आणि याला तुम्हाला पूर्ण शेतामध्ये पसरून त्याला रोटोवेट करून त्याच्या आतमध्ये टाकायचं. फायदा काय? तर ज्याला आपण म्हणतो की 1 महिन्याच्या आतमध्ये तुमची माती नरम आणि भुरभुरी मिळेल. म्हणजे
हवेदार. काय होतं की हे झायटॉनिकचं मटेरियल पाण्यामध्ये विरघळतं आणि कोट्यावधी अब्जावधी असे छोटे 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 खांब लावले असे आपल्या मातीमध्ये मायक्रो सपोर्ट सिस्टम लागतात आणि आपली माती अशी थोडी हळूकन फुलून जाते. म्हणजे काय होईल, हवा आतमध्ये बाहेरमध्ये जाते, हे पाणी पण धरून ठेवतं. आणि जर तुम्ही खायला पण दिलं म्हणजे काय होणार, आता तुमचे जे जीव तुम्ही त्या जमिनीमध्ये दिले यांची वाढ होते. हे डबल होतात, ट्रिपल होतात, 15-15, 20-20 हजार पटींनी वाढतात आणि तुमची जी उर्वरा शक्ती आहे, तुमची जी एक झाडाला पोसण्याची जी शक्ती आहे ती वाढते. तर तुम्ही आता डोळ्याच्या समोर असं एक दृश्य ठेवा की जर मी माझी माती नरम आणि भुरभुरी ठेवली तर आता माझं जे सफेद मुळ्यांचं जे जाळ आहे, त्या जडांचं जे क्षेत्र आहे ते वाढेल की कमी होईल, तर नॅचरली वाढणार. कारण ते आता त्याला खुल्ली माती मिळते आहे, त्याची पाणी घेण्याची पोषण घेण्याची ताकद वाढणारच. आणि हे जर झालं तर ह्या मायकोरायझाच्या ज्या हायफी असतात, म्हणजे छोट्या छोट्या रेषांसारख्या ज्याला आपण नळ्या म्हणतो, त्या जमिनीमध्ये होतात. याच्यामुळे आपल्या जडांचं क्षेत्र घन पण होतं आणि हे झालं म्हणजे झाडांना पोषण पण भरपूर मिळतं. जेव्हा पण तुम्हाला पोषण, पाणी, हवा आणि खायला हे बरोबर मिळालं तर तुम्हाला हे दिसेल की तुमची जी अंकुरणची जी शक्ती असते ती वाढते. पहिल्या 30 दिवसामध्ये जे जिवंत राहून त्याची जी वाढ चांगली होते ती चांगली होती. आज आमचा असा अनुभव आहे की ॲव्हरेज आमचा जो शेतकरी आहे, जर 100 त्यांनी बीज टाकले त्याला 70 किंवा 75 रोपं मिळतात. पण जर जे मी सांगितलं ते केलं तर हा नंबर तुमचा 95% आणि वरती. म्हणजे काय झालं की 25 ते 30% जी जमीन तुमची खाली जात होती ती आता भरून राहील तुमच्या जडांच्या क्षेत्रामध्ये आणि तुमचं उत्पादन मग वाढणारच वाढणार. जेव्हा तुमचं जडांचं क्षेत्र वाढेल, हायफी नेटवर्क तुमचं घन होईल, म्हणजे प्रत्येक क्रॉपच्या सायकलच्या नंतर तुम्हाला हे दिसेल की तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर वाढला, तुमची जमीन नरम झाली, भुरभुरी झाली, आपली जी जमिनीची उर्वरा शक्ती असते, उत्पादक शक्ती असते ती वाढली. आणि हाच तुमचा लाभ आहे. तर तुम्ही हे नक्की करा, वापरून पहा. भलेही 1 एकरावर वापरून पहा, पण वापरून पहा आणि तुम्हाला दिसेल की यांनी तुमची जी शेताची जी पद्धती आहे याच्यामध्ये तुम्ही केमिकली कमी करू शकता आणि तुमच्या जमिनीला चांगली पण करू शकता. तर माझ्या शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार.